रवींद्र दशरथ वासनिक आहे. मी मागील 16 वर्षापासून प्लॉट नंबर 106 नागसेन नगर इथे माझ्या परिवारासोबत राहत आहे. मी 2011ला छाया दादाराव घुले यांच्याकडनं हा प्लॉट खरेदी केला होता. तेव्हा त्यांना मी 5 लाख रुपये एग्रीमेंटच्या वेळेस करारनाम्याच्या वेळेस दिले होते. नंतर त्यांना आणखी पैशाची गरज भासल्यामुळे करारनाम्यानंतर 1 लाख रुपये घेतले. जेव्हा माझ्यासोबत करारनामा झाला 5/3/2011ला, तेव्हा त्यांनी मला या घराचा ताबा दिला. त्या स्वतः इथे आल्या. त्यांनी या घराच्या लॉक पडकं घर होतं, त्या वैशालीनगरला राहत होत्या. तेव्हा हे घर पडकं होतं. मला ताबा दिला. मी या घराची दुरुस्ती केली आणि तेव्हापासून मी इथे माझ्या कुटुंबासोबत आईसोबत राहत आहे. मी त्यांना वारंवार विनंती केली की माझी रजिस्ट्री करून द्या आणि उर्वरित पैसे तुम्ही घेऊन घ्या. परंतु त्यांनी मला खूप टाळाटाळ केल्यामुळे आणि करारनाम्याची तारीख संपत असल्यामुळे मी न्यायालयाची धाव घेतली. न्यायालयाचा निकाल हा 2025च्या नोव्हेंबर महिन्यात आला. त्यात असं नमूद होतं त्या निकालामध्ये की छाया घुले मरण पावल्यात, त्यांचे पती मरण पावले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आम्ही लिगली हे केलं आहे. त्यांना नोटिसेस पाठवले. ते अपीर होतो त्यांचा मुलगा अजिंक्य दादाराव घुले. तेव्हा आम्ही त्या कोर्टात त्यांना असा कोर्टाने आदेश दिला अजिंक्य दादाराव घुले की यांचे 5 लाख रुपये 1 लाख रुपये गृहीत नाही पकडले, 5 लाख रुपये आणि त्यांचं व्याज 2025पर्यंत व्याजासहित परत करा. परंतु आम्हाला आणि त्यांना हे नाही म्हटलं ऑर्डरमध्ये की आम्हाला नाही म्हटलं की तुम्ही पोझिशन खाली करून द्या. म्हणून आम्हाला तो निवाडा मान्य नव्हता. म्हणून आम्ही वरच्या कोर्टामध्ये अपील केली. त्या अपीलमध्ये त्यांचे वकील अपीयर झाले 3 तारखामध्ये आणि 6 तारखेला मी माझी पत्नी आम्ही कोर्टात ह्याच घराच्या संबंधाने उपस्थित असताना माझी मुलगी माझी आई घरी होती. 1:30 ते 2च्या सुमारास माझ्या मुलीचा मला फोन आला की पप्पाजी आपल्या घरात लोक घसत आहेत, खूप लोक आलेत आहेत ना, घराच्या बाहेर काढत आहेत. तेव्हा तिच्या फोनही हिसकावत होते ते लोक. तेव्हा माझ्या मुलीनं म्हटलं पप्पाजी तुम्ही लवकर या, मम्मी लवकर या. आम्ही घरी पोहोचले असता जसे पोहोचलो तो हे पूर्ण मार्ग हा JCP अजिंक्य दादाराव घुले आणि गुंड प्रवृत्तीचे महिला पुरुष स्कार्फ बांधून बाउन्सर होते. तेव्हा मी त्यांना विचारलं अजिंक्यला की तुम्हाला कसे काय आलेत, तुम्ही घर खाली करायला कसं काय आलेत, घर तोडायला कसे काय. तर तो मला शिव्या देत होता, मार है तू, मार मेरे मुँह पे नहीं आ सकता, मैं तेरे को मार डालूंगा. मग मी JCBवर चढलो, माझी पत्नी चढली तर आम्हाला ओढून खाली पाडण्यात आलं. आम्हाला मार लागला होता इथे, माझ्या पत्नीलाही पायाला हाताला लागला होता. जेव्हा पोलिसांकडे माझी पत्नी माझी मुलगी आधी गेली तरी पोलीस आले नाही. मी 112वर कॉल केला तरी आलेत नाही. मग माझी पत्नी स्वतः हे तोडफोड सुरू असताना माझी पत्नी पोलीस स्टेशनला गेली, तेव्हाही पोलीस आली नाही. सर्व काही संपल्यावर तोडफोड संपल्यावर तेव्हा पोलीस आली. तेव्हा काही लोक त्यांच्यातले पडून गेलेत. जे कोणी व्हिडिओ बनवतं ते परिसरातील त्यांचे मोबाईल ते बाउन्सर ओढायचे, हिसकायचे आणि त्यांना मारहाण करायचे. म्हणजे ते जे होते ते पूर्ण गुंड प्रवृत्तीचे होते. त्यांच्याकडे कोणता ऑर्डर नव्हता, कोणता काही नाही. आणि माझी कोर्टात केस सुरू आहे. मी पोलीस स्टेशनला जेव्हा गेलो तर पोलीस साहेब PI साहेब ताकसांडेर मला म्हटलं तुम्हारा घर नहीं है, तुम खाली करके दे दो उनको, तुम्हारे पास क्या पेपर है. तेव्हा मी म्हटलं साहेब मी न्यायालयात माझ्या दाद आहे, मी न्यायालयाच्या लढत आहे. तरी त्यांनी माझी तक्रार घेतली. मला 4 ते 5 तास बसवून ठेवले माझ्या परिवाराला. मग मला म्हटलं की एक साध्या कोऱ्या अर्जावर तुम्ही लिहून द्या. मग मी त्यानंतर ACP सरांना दिलं निवेदन, CP सरांना दिलं निवेदन. CP सरांनी आमच्या निवेदन बघितलं आणि त्यांनी म्हटलं मी बघतो काय करायचं, आश्वासन दिलं आहे. परंतु आजपर्यंत अजिंक्य दादाराव घुले व त्याचे जे गुंड प्रवृत्ती महिला पुरुष बाउन्सर होते त्यांच्यावर आत्तापर्यंत कोणतीही FIR झाली नाही. उलट मला काल पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं आणि मला म्हटलं तुम्हारे पेपर क्या है, तुम पेपर बताओ, घर उसका है. म्हणजे हा पोलीस प्रशासन माझ्यावर दबाव घालत आहे. अजिंक्य दादाराव घुले हा पोलीस आयुक्तालयामध्ये कर्मचारी असल्याने मला असं वाटते की साठगाठ कुठेतरी आहे, म्हणून हा माझ्यावर अन्याय. आज माझ्या घराला तोडून 6 तारखेपासून 11 दिवस झालेत.
परंतु आतापर्यंत त्याच्यावर FIR दर्ज झालेली नाही आणि त्याच्या कोणत्याही गुंड्यावर FIR दर्ज झाली नाही. त्यांनी बुलडोजरही सोडून दिलं. म्हणून मी आपल्या माध्यमातून ही विनंती करतो. आणि तो जातीवाचक शिवा देत होता. तुम क्या बिगाड़ सकते मार जाती के मेरा घर, अशा पद्धतीच्या तो शिवागाडी करत होता. म्हणून मी आपल्या माध्यमातून हे सांगणं इच्छितो की त्याच्यावर FIR दर्ज व्हायला हवी, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, हीच माझी पोलीस शासनाला विनंती है. मेरा नाम भदंत हर्षबोधी मास्तवीर, मैं नेशनल प्रेसिडेंट हूँ विश्व बुद्ध संघ का महाबोधि चैरिटेबल ट्रस्ट का, और बोधगया में रहता हूँ. और आज अब शकुंतला उर्फ स्मिता रविंद्र वासनिक, इनका जो घर था 6 तारीख को तोड़ा गया, जिसमें मुझे लगता है कि CP जो नागपुर के कमिश्नर है उनके अंडर में वो काम करते हैं, वो पुलिस की वर्दी में है. उन्होंने किसी भी तरह इस परिवार को ना सूचना दी, ना कोर्ट का नोटिस आया, और गुंडा प्रवृत्ति के लोग लेकर एक बौद्ध समाज का मकान उद्ध्वस्त किया. मुझे लगता है इसके पूर्व माननीय भूतपूर्व गृह मंत्री अनिल देशमुख जी ने इस बात को पत्रकार के माध्यम से उजागर किया. ये देवेंद्र फडणवीस तक बात जाने के लिए, लोगों को बीच में जाने के लिए, फिर भी इस पुलिस प्रशासन ने कोई कार्रवाई नहीं की. मुझे लगता है कमिश्नर साहब को ये सोचना चाहिए, और उन्हीं के अंडर में काम करने वाला एक वर्दीधारी इस तरह सा कृत्य करता है तो मुझे लगता है ये संविधान के विरोध में काम है. आज ये बौद्ध परिवार कहाँ जाएगा? बौद्ध परिवार उद्ध्वस्त हो गया है. एक तरफ पुलिस प्रशासन उनको बार बार टार्चर कर रहा है, उनको न्याय नहीं दे रहा है, दूसरी तरफ उनको बुलाकर कागज़ मांग रहे. जिन लोगों ने गिराया, जिन लोगों ने JCB लाई, उसको अरेस्ट करके, जिन बाउंसर को अरेस्ट करके उनको FIR करके कानून के हवाले करना चाहिए था. ऑलरेडी ये मामला कोर्ट में है. कोर्ट के आदेश के अनुसार 18/3/2025 को कोर्ट का आर्डर है, मैं आपके सामने दिखा रहा हूँ, कि वहाँ पर उनको कोर्ट ने दिया कि भाई इनके पैसे है ब्याज सहित, आप उनको वापस कर दो. और वासनिक परिवार को किसी भी तरह से कोर्ट ने नहीं बोला कि ये घर खाली करो, और ये अपने न्याय के लिए अपील कर रहे हैं. इस बीच में उसके पास कोई कोर्ट का आदेश नहीं है, कोई कोर्ट का नोटिस नहीं है, फिर भी उन्होंने एक बौद्ध परिवार को उद्ध्वस्त करने के लिए प्लानिंग की. और पूरे प्लानिंग के तहत वो आए. दोपहर में ये बस्ती में बल मजूर करने वाले लोग हैं, उसके पिताजी भी उस दिन कोर्ट में गए थे, और महिला को, लेडीज़ को पकड़ के इस तरह का वातावरण किया. महिला बाउंसर थे, वो लोग क्या करेंगे? जब पुलिस स्टेशन में ये लोग गए तो FIR नहीं कर रहे, FIR पुलिस कर नहीं रहे. तो मुझे लगता है प्रशासन के द्वारा वो कहीं ना कहीं साठगांठ हुई है. और मुझे लगता है जो अचारा भूले, एक पुलिस कर्मचारी होने के नाते इसको इतना कैसे पावर आया? मैंने उसका वीडियो भी देखा है, उन्होंने जाहिर किया. वो अपने आप को कह रहा है कि मैं बाबा साहब के सिद्धांत पर चलता हूँ, ये लोग क्या करेंगे? हम अभी पुलिस प्रशासन को, मैं एक जवाबदार व्यक्ति नेशनल प्रेसिडेंट होने के नाते, कमिश्नर हो या पुलिस प्रशासन है, उनको हम निवेदन कर रहे हैं कि 4 दिन के अंदर अगर अजय के राणे को, उनके लाने वाले गुंडे को, बाउंसर को और JCB को अंदर नहीं किया तो नागपुर में बहुत बड़ा भिक्खू संघ रास्ते पर उतरेगा. इसके जवाबदार प्रशासन होगा, पुलिस कमिश्नर होंगे, जरीपटका पुलिस स्टेशन भी जवाबदार होगा. क्योंकि संविधान में लिखा है ना, आप गवर्नमेंट सर्वेंट है, आप न्याय दे दो ना. आप FIR क्यों नहीं कर रहे? उनको बुलाकर टार्चर क्यों कर रहे? अगर ये न्यायिक मामला है तो न्याय के तरफ से अगर मान के चलो, अगर वो जितने भी नोटिस भी आता तो खाली करने के लिए तैयार है. लेकिन आप उनकी मानसिक स्थिति, उनके हरासमेंट कर रहे हैं, उसके स्वाभिमान को, उनके मानव अधिकार को हरासमेंट करने, ये आपको किसने अधिकार दिया? इसलिए मैं इस बात का निश्चित करता हूँ, और कमिश्नर जो है उनको भी आह्वान करता हूँ कि जल्दी से जल्द आपके माध्यम से पुलिस स्टेशन जो भी है, आप कमिश्नर है नागपुर के, आप आदेश कीजिए, जानबूझ कीजिए, कमेटी बनाई है, या तो इन लोगों को बिठाए, उनको बिठाए, और आमने सामने करके उनको न्याय देने का प्रयास कीजिए. नहीं तो बौद्ध समाज, उनको, उनके ऊपर अट्रॉसिटी का या गुना दायर हो सकता है. लेकिन ये पुलिस प्रशासन मुझे लगता है कमिश्नर के दबाव में कुछ कर नहीं रही है.
आज 6 तारीख है, आज की कितनी तारीख है? 17 तारीख है, यानी 11 दिन हुए हैं। 11 दिन में उनको अरेस्ट नहीं कर रहे। 11 दिन में वो बाउंसर आए, उसको अरेस्ट नहीं कर रहे। महिला को मार लगाया गया, लेडीज़ को कोई पंचनामा नहीं हुआ है। अगर लगा कि नहीं लगा, डॉक्टर ये करते, मेडिकल करते, वो नहीं हुआ है। तो मुझे लगता है कहीं ना कहीं एक शासन का और प्रशासन का, पुलिस प्रशासन का, ये पुलिस स्टेशन पर, जरीपड़ा का पुलिस स्टेशन पर कर्मचारी पर दबाव है, इस हेतु वो काम नहीं कर रहे। लेकिन हम उनको कह रहे हैं कि अभी भी वक्त नहीं है। हम बाबा साहब के संविधान को मानने वाले लोग हैं। हम आह्वान करते कि बहुत जल्द इनके ऊपर कानून FIR होना चाहिए, उनके ऊपर एट्रॉसिटी का एक गुना दाखिल होना चाहिए। और जिन लोगों ने ये उद्ध्वस्त किया, वीडियो कैमरे है, फोटो के साथ है, उन लोगों को पकड़ के उनको कानूनी कार्रवाई करनी चाहिए, हमारी डिमांड है। नागसेन नगरला जे एक घर आहे त्या घराचा वाद दिवाणी कोर्टात चालू होता घुले आणि वासनिक यांच्यामध्ये। त्या अनुषंगाने घुलेच्या बाजूने तिथला तो निकाल आहे लागलेला आहे की हे घर त्यांचेच आहे। त्यामुळे त्यांनी दिनांक 6/4/2026ला ते घराचं काम करण्यासाठी JCB घेऊन घराचं काम करत होते। त्यांच्यामध्ये दोघांमध्ये ते वाद झाला व त्या अनुषंगाने दोघं पण पार्टी व त्याच्यामध्ये त्यांनी घराचं काम करत असताना पहिला इथे घर अर्धवट त्यांनी पाडलेलं होतं। दोघेही आमच्या पोलीस स्टेशनला आले, दोघांनी एकमेकाविरुद्ध अर्ज केले आणि अर्ज केल्यानंतर आम्ही सदरची चौकशी जी आहे माननीय ACP साहेब करत आहेत की काय खरं काय खोटे, त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल। वासनिक यांनी जे जरीपटका पोलीस स्टेशनवर किंवा पोलिसांवर लावलेले जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत, त्याच्यात काही तथ्य नाही आहे। कायदेशीर कारवाई जे काही आहे ते करण्यात येईल नक्की। माननीय ACP साहेब यावर चौकशी करते। आता कोर्टाचा निर्णय जे आहे घुले यांच्या बाजूने लागलेला आहे। जे काही त्यांचं एक नोटराईज जे ॲग्रीमेंट झालं होतं ते कोर्टाने म्हणजे अग्राह्य म्हणजे ठरवलेलं आहे व त्या अनुषंगाने जे काही 5 लाख रुपयाचा त्यांचा त्यावेळेस आर्थिक व्यवहार झालेला होता, तर कोर्टाने ते व्याजासहित 8.5 लाख रुपये परत करावे असा आदेश दिल्यामुळे घुले यांनी 8.5 लाख रुपयाचं DD कोर्टाच्या नावाने भरलेला आहे। त्या अनुषंगाने ही पुढील कारवाई करण्यात आलेली आहे आणि जो निर्णय आहे घुले यांच्या साईडने लागलेला आहे। 8.5 लाखाचा जो DD दिलेला आहे तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला का? हो आहे, त्यांची आमच्याकडे झेरॉक्स कॉपी आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो।